कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लडीबाळ भक्त जिजाई रमण सदैव वैकुंठ गमन ज्यांनी करावं, परमार्थाच्या वाटेवर जीवन कसं जगावं आणि उत्तम प्रकारे देह कसा सोडावा याचं उत्तम उदाहरण म्हटलं का आमचे तुकोबार आहे। आणि त्या तुकोबारांचा एक महत्वाचा सल्ला देणारा, मानवी जन्माला उत्कृष्ट असं मार्गदर्शन करणारा उत्तम असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला। विठ्ठल या अभंगातून महाराज तुकाराम महाराजांकडे लोक गेली। काय म्हटले तुकाराम महाराजांकडे जाऊन, महाराज आम्हाला या जगतामध्ये आमचं भाग्य उजळायचंय। महाराज तुम्ही एक आम्हाला पत्ता सांगितलाय, प्रत्येक जीव जन्माला येतोय पण धडपड करतोय कशा करता, सुखा करता। सुखा करता असा एकही जीव नाही की तू धडपड करत नाही, पण सुख कशाने मिळतं तुम्ही एका ठिकाणी सांगितलंय, जर भाग्य अनुकूल असेल तर सुख मिळेल, पण भाग्य जर अनुकूल नसेल मग आम्ही काय करायचं। महाराज म्हणले भाग्य अनुकूल करण्याची एक स्थिती आहे, एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपल्याला भाग्य उजळवता येईल। कुठं? मग महाराज म्हणले तुमचा, लोक म्हटले तुमचा अनुभव सांगा तुकाराम महाराजांना। तुकाराम महाराज म्हणले माझ्याकडे फारसे काय अनुभव आहे, हा गे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा अनुभवाने बोलतो, सांगतोय गड्या। उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली, पण कुठं उजळलं, संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडीला। संतांच्या दर्शनामध्ये हे सगळं काही आहे म्हणून पद्मनाभ जोडीला। मग तुम्ही काय केलं याकरता? महाराज म्हणले संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडीला। आणि मग हे सगळं प्राप्त करण्याकरता होता ठेवा, पूर्वजन्मातला काहीतरी ठेवा असावा, आणि म्हणून तो या भावा भावानं म्हणजे आपल्या घरचा भाऊ नाही, आपल्या या अंतकरणातल्या भावानं त्याला सापडावं। आणि मी तो सापडला, तो या भावा सापडला संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडीला। विठाला अभंगाला सुरुवात करण्याअगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की सालबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र वडगाव लांडगा आणि बरोबर पिंपळगाव निपाणी या दोन्ही मधल्या अगदी एक शिवारामध्ये, अगदी मला वाटतं या वस्तीला काहीतरी नाव असेल ना, तसं खडके वस्ती आहे। हा खडकी वस्ती। आणि या वस्तीवर अगदी भक्तिभावानं प्रेमभावानं चालत आलेला हा भव्य दिव्य तथा अखंड हरिनाम सप्ताह। आणि या सप्ताहातली आजची मला वाटतं एक 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली। मज पामर आहे काय थोरपण पायची वाहन पायबरी व्यक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची कीर्तन रूपी सेवा संपन्न होत असताना आजचं कीर्तन खरं तर एवढं गोड असं वातावरण आहे। खरं तर मला वाटते आजचं कीर्तन मी तुमच्या या वडगाव लांडगा या पिंपळगाव निपाणी या मध्यंतरी करतच नाही। आजचं कीर्तन पंढरपुरात चाललंय, एवढा गोड असा सोहळा या ठिकाणी रंगलाय, काय बोलायचंय, अगदी सुंदर असं वातावरण आहे। बघा ना किती सुंदर असे माझ्या सगळ्या बहिणी पावल्या खेळतात, सगळ्या मुक्ता जना सगळ्या किती गोड आहे। आणि या वयात सुद्धा याला सुद्धा महत्व आहे, आणि म्हणून खरं तर एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा। किती गोड आहे म्हणजे पावल्या, आणि खरं तर दुसरीकडे नाचण्यापेक्षा अगदी परमार्थाचं साधन जोपासत माझ्या सगळ्या बहिणी आहेत। तर त्यांना शिकवणारेच अगदी महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे। आदरणीय माझ्या आईच म्हणतो मी त्यांना, खरं तर अश्विनी आई म्हात्रेजी, खरं तर एकदा जोरदार टाळी वाजवा। आचार्य गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, ज्यांना कोणत्याही पदव्या दिल्या तरी कमीच पडतील असे दोनही नामांकित अगदी खडेच विचून आणलेत असं वाटतंय, अगदी हिरेच मोजून आणलेत असं वाटतंय। खरं तर पहिली सुंदर चाल गायली आहे गाणारे लईत बरं का महाराष्ट्रात, पण मी तुमचं कौतुक करून जाईल का माहिती का, बरं काय का माहिती का, गाणारे लई आहेत पण गाणारा तोच ज्याच्या गाण्यामुळे सहजच पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ जाता येईल, तो खरा गाणारा। खरं तर तुम्हाला दोघांनाही द्यावे तेवढे धन्यवाद। आदरणीय माझे अगदी जिवलग भागवतजी महाराज सांगळे महाराज या ठिकाणी उपस्थित राहिलेत, महाराजांचे विशेष ऋण आभार। दुसरे गायनाचार्य आदरणीय लक्ष्मणजी महाराज, रामाचे सख्य बंधू, म्हटलं तरी काय वावगं ठरणार। आणि लक्ष्मणजी महाराज विशेष तत्वानं तुमचे सुद्धा आभार। आमचे तीनही, तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही सुद्धा उभे आहेत, तुमचे सुद्धा आभार। नाव तर काय पाठ नाही, पण खरं तर तुम्ही बऱ्याचदा मला साथ दिलेली, तुम्ही सगळ्यांचे विशेष तत्वानं आभार। सोबदारांबद्दल तर काय बोलायचं आहे, अगदी मस्त आहे, म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद। आणि विशेष तत्वानं माझा अगदी जीवाचा जीव
प्राणप्रिय ज्याचा पखवाज मला आवडतो बरं का, महाराष्ट्रात वाजवणारे लयीत, वाजवणारे लयीत, पण खरं तर गोड असा हात कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हटलं का सागर. जिथं मापच नाही त्याला सागरच नावे म्हटलं तर काय वाव गे. आणि म्हणून सागर नावच काय ठेवलंय, सागर जे कधीच आटत नाही असा सागर. म्हणून सागर महाराजांचे विशेष ऋण आभार. गोड असा साऊंड गणेश साऊंड, तुमचं डोंगरगावकर तुमचे सुद्धा आभार बरं का. कोणी राहिला असेल तर तुमच्या सगळ्यांच्या, हार्मोनियम वाजवणारे सुद्धा गोड आहेत. आणि म्हणून खरं तर या ठिकाणी विशेष ऋण आभार तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि या सप्ताह करता आज खरं तर ज्यांची ही थोर भूमिदान आहे, खरं तर आमचे स्वर्गीय रामदास दादा लांडगे यांच्या करता एकदा जोरदार टाळी वाजवायची. आज त्यांची आठवण आपण या कीर्तनामध्ये काढतोय. आज या भूमीमध्ये आज त्यांचं सुद्धा ते खरं तर आज स्वर्गातून पाहत असतील, खरं तर ये लोकातून पाहत असतील. खरं तर आज या माझ्या भूमीमध्ये खरं तर या भूमीचं काहीतरी चीज झालं का, तर इथं नामघोषाचा जयघोष होतोय. आणि खरं तर हे ते खरं तर जेचे हरिनामाचा जयघोष होतो ती मातीच पवित्र होती असं काही नाही, तिथला रजकण सुद्धा पवित्र होतो. इतकं पवित्र असं सामर्थ्य आज त्यांना सुद्धा आनंद होत असेल की एवढ्या पवित्र भूमीमध्ये असा सोहळा, खरं तर माझ्या भूमीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. म्हणून रामदास दादांची सुद्धा आठवण काढतोय. खरं तर गोड असं सगळ्यांचंच या ठिकाणी योगदान आहे. आपण सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्त काही हे पायावरी कहे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक पायावरी, ओ मस्तक पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात. मग पवित्र आणि पावन मातीमध्ये जर जन्माला आलात तर कधीतरी मानवी देहाचं कधीतरी जन्माचं सार्थ करण्याची आश ठेवली पाहिजे. माय किती पवित्र आहे. आदरणीय आमचे गुरुवर्य डॉक्टर कृष्ण कृपांकित विकास नंदजी बाबा मिसाळ यांचं म्हणणं आहे. आणि या मातीमध्ये जन्माला येणारा हर एक पुरुष भाग्यवंत आहे बरं का महाराज. किती भाग्यवंत आहे. अरे माती घ्यावी आणि कपाळाला लावी देव पवित्र होतो, इतकी पवित्र माती आहे. म्हणून कधीतरी जागवण्याची आश ठेवली पाहिजे. का ठेवली पाहिजे. तुकोबरायचं काकड्यात म्हणणं आहे, आता जागा रे बाईनो जागा, हे चोर निजल्या, चोर निजल्या ना डोनी बागा रे, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. ए जग जोगी, जग जोगी, जागे जग बोला, जागता जगदेव राखा काही पावा, जग जोगी, जग जोगी, जागे जग बोला, हे जग जोगी, जग जोगी, जागे जग बोलते. जागवण्याची गरज आहे. मग तुम्ही म्हणता आता झोपलेलो का एवढं उघडे डोळ्यानं तुमच्याकडे टळ टळ पाहतोय आणि तुम्ही म्हणता जागवा. महाराज पटलेला आहे. जागवा म्हणजे काय. अंतरंगातून जागवणं, बहिर्मुखातली आज सोडून देणं म्हणजे जागवणं. अंतरीची घेतो गोडी, पाये जोडे भावाची, अंतरंगातल्या रंगातला देव केलाय. आणि मग ही गोडी जर त्याच्या चरणाजवळ लावली तर देव मिळणार आहे. कोण म्हणतं माय देव मिळत नाही, पण शोधण्याची गरज आहे. हे एका ठिकाणी गोड सांगितलंय. महाराज म्हटले आम्ही तो मिळवला, पण कशाच्या माध्यमातून मिळवला. आज ठेवली देव मिळण्याची. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ही आस असली पाहिजे. आणि ही जर आज जर असेल ना तर देव मिळणार आहे. कोण म्हणतं देव मिळत नाही. महाराज काही काही लोक, बरीच लोक म्हणतात पण त्याला मानत नाही. पण अंतिम क्षणाला सुद्धा त्यांना मान्यच करावं लागलं. आदरणीय वैकुंठ अशी डोंगरीजी महाराजांचं एक वाक्य मला आठवतं बरं का. महाराज ऐका ना, ऐका ना. लक्ष्मण महाराज, डोंगरीजी महाराज म्हणायचे काय म्हणायचे बरं काय. डोंगरीजी महाराज म्हणायचे की लोक काही काही लोक नास्तिक आहेत. आजही पण 98% समाज देवाला मानतो.
पण 2% नाही मानत. त्यांचं म्हणणं आहे तुमचा देव नाही म्हणणं त्यांचं. हा त्यांचं म्हणणं आहे तुमचा देवच आहे. तुला देवच पाहिजे तर कधीतरी लाईटीच्या बोर्डात बोट घालून बघ, तुला कळण देव आहे. हा 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 परफेक्ट कळण तुला देव कसा आहे. हा जी लोक देवाला मानत नाही ना त्यांच्याकरता हे वाक्य बोलून जाईल. काय नाही, आमची डोंगरेजी महाराज एक वाक्य सांगायचे बरं. काय, इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है. जी हाँ, इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है, क्योंकि वो जानता है ये बिलिंदर महीने बनाया दुनिया में रहता है. तुम्ही देवाला माना अगर मानू नका त्याला फरक पडत नाही. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, इथं माझ्या कीर्तनात जेवढे बसलेत ज्याच्या त्याच्या घरी याच्या 4 पट गर्दी झाल्याशिवाय, ज्याची त्याची गर्दी ज्या नीतीने ओळखून घ्या. आपल्या कर्मानुसार जायचे गड्या इकडे वर्ण आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते ईश्वर. जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जग जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते ईश्वर. आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे काही, देह करी जे काही, आत्मा भोगी तो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते ईश्वर. महाराज कर्मानुसार जावं लागलं. आणि मग कर्मानुसार जर जायचंय तर जन्मातला देव शोधण्याची गरज आहे. कर्मच लय उचित आहे. महाराज म्हटले कर्म जर उचित आहे ना तर मग त्याची आज कधीतरी ठेवा. हे जीवन क्षणभंगूर आहे. एक आवलिया साधूचं म्हणणं आहे, मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में मत घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. आता मिळालाय उद्या मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून काय करा वेळेस सावधान त्याच्या चरणाची आस ठेवा. महाराज आम्ही आस ठेवली, पण काय होईल त्याच्या चरणाजवळ गेल्यानंतर हे तरी सांगा. सामर्थ्य काय तुमच्या देवाजवळ. मला वाटतं आपल्या सगळ्या बहिणींचा एक श्लोक पाठ आहे, मी सांगून जाईल. बोला चला. यदादित्य गगनम तेजो जगत भासे तेजलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विधि मामकम अखिलम जगतम तेजो मामेको अखिलम शरीरम तेजो मामेको अखिलम सूर्य नारायणम तेजो मामेको नवे नवे ममय वंशो जीवलोके. या जगाला चालवणारा घडवणारा बोलवणारा मी एक आहे. पण मला अनन्य भावानं शरण या. का शरण या तर महाराज म्हटले मी दानशूर आहे. का मला शरण या. एका ठिकाणी गोड सांगितलंय, विटेवरी जाची पावले समान, विटेवरी जा 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 पावले समान, विटेवरी जाची पावले समान, विटेवरी जाची पावले समान. तोची एकदान सुरदाता, तोची एकदान सुरदाता, तोची एकदान सुरदाता,
चरणाची आस कधीतरी जोपासली पाहिजे. का जोपासली पाहिजे? या जगातलं महत्वाचं गणितच तो आहे. मग आम्ही जोपासलं कशाच्या माध्यमातून जोपासलं? तुकोबाराय म्हटले आम्ही या जगतातली महत्वाची भूमिका जोपासत असताना आम्हाला तो इतकं खरं तर त्याने आम्हाच्या जवळ खरं तर या जगतातलं जीवनाचं सार्थक त्याने पोहोचवण्याचं कार्य केलं. काय त्याच्या चरणाजवळ? अरे या जगातलं सगळं सुख त्याच्या चरणाजवळ आहे, म्हणून आम्ही त्याच्या चरणाची आज जोपासली. पण ठीक आहे महाराज, सगळी वडगाव लांडग्याची लोक, सगळी पिंपळगावची लोक तुकाराम महाराजांकडे गेली. महाराज ठीक आहे, तुमचं सोनं झालं, पण आमचं सोनं करून द्या ना. तुम्ही परीस आहे पण आम्हाला सोनं, आमचं लोखंड आहे पण आम्हाला तुमचा स्पर्श व्हावा, आम्हाला सुद्धा सुखाची अपेक्षा व्हावी आणि सुख मिळावं याकरता कधीतरी आम्हाला सुद्धा देव मिळावा, याकरता तुम्ही थोडासा मुद्दा सांगा. महाराज म्हटले तुम्हाला देव मिळणार नाही, तुम्ही भामटे. तुकाराम महाराज आपल्याला म्हटले का? तुकाराम महाराज आपल्याला म्हणले भामटे. आपण सगळी भामटे का? आपण गर्भात होतो आईच्या त्यावेळेस म्हटलं देवा ए सोडव ना, या दुःखातून सोडव ना, एक वेळ करी ह्या दुःख म्हटलो का नाही? आणि बाहेर आलो तेव्हा आपण म्हटलो देवाला नाही, मी कधी म्हटलो कोहम असंच रडतं का नाही बाळ जन्माला आल्यावर? हा नाही मी नाही म्हटलो. तुकाराम महाराज म्हणले माणसासारखी बिलिंदर जात माणूस असेल. हा दगडाला जर शेंदूर लावला तर त्याचं काय होतं? बोला की माय थोडासा इथला आवाज. दगडाला जर शेंदूर लावला तर त्याचा काय होतो? थोडासा कमी आवाज. दगडाला जर शेंदूर लावला तर त्याचा देव होतो. दगडाला जर बुक्का लावला पंढरपूरचा विठोबा होतो. दगडाला जर भंडारा लावला जेजुरीचा खंडोबा होतो. दगडाला जर गुलाल लावला तर त्याचा मसोबा होतो. पण याच दगडाला असा कोणता रंग लावा लागल का याचा माणूस होईल? माणूस माणसासारखं जगत नाही माय. हा आणि बरेच वारकरी महाराज आपलं आता काही निष्ठावंत आहेत, त्यांना देव मिळाला. आणि देव मिळणं म्हणजे काय? देव तुमच्या घरी असं धनुष्यबाण असं गजा घेऊन नाही येणार. हा देवानं आपल्या घरी येणं म्हणजे काय माहिती का महाराज? देवानं आपल्या घरामध्ये येणं म्हणजे दया, क्षमा, शांती या 3 गोष्टी घरात असल्या की समजून जायचं आपल्या घरात देव आला. हा देव यायला काय लागत नाही, ओळखून घ्यायचं आपल्या घरात देव आलाय का नाही. मग महाराज तुकाराम महाराज म्हणले तुम्हाला देव मिळणार नाही का? तुम्ही वारीत गेले का तुम्ही बिस्किटाचं पुढं गोळा करायला पळता, तुम्हाला नाही मिळणार देव. देव मिळवायचा आहे तर कधीतरी देवाच्या चरणाजवळ जाण्याची आस कधीतरी चांगली पाहिजे. का देव मिळत नाही? मी एक वाक्य माझ्या मनाचं तयार केलंय. का देव मिळत नाही महाराज? बरं का ऐका ना, का देव मिळत नाही? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाच कुठून येणार? अन्न झालंय हायब्रिड, आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा, माणूस की कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी, देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे ना. देवाला प्राप्त करायचंय मग लागल भाव आणि प्रेम. भावानं आणि प्रेमानं त्याला मिळवता येईल, पण भाव आणि प्रेम जर नसेल तर देव मिळणार नाही. मग कशा करता देव मिळवायचा आहे? महाराज आम्ही जगतातली महत्वाची आज जोपासली, मग आम्ही तो देव मिळवाला याकरता काय करावं लागल? महाराज म्हणले पहिला मुद्दा आहे की तुम्हाला संताची संगत करावी लागेल. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा आई आणि कमी देवा आई गायनाचे उडे आपली आजत, गायनाचे उडे आपली आजत. आणि कमी देवा काही देणं, आणि कमी देवा काही देणं, गायनाचे उडे आपली आजत, गायनाचे उडे आपली आजत. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही देणं, गायनाचे उडे आपली आजत, गायनाचे उडे आपली आजत. टाळी वाजवा, क्या बात आहे, वा किती गोड चाल. आणि जुन्या काळात ती चाले बरं का, डोईचा पदर आला खांद्या बरी भरल्या बाजारी, हे साईन मी
डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी डोईचा पदर आला पदर आला खांद्यावरी असा आता राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या आम्ही विकत नसतो तुला काय करायचे ते कर हा आणि जुन्या काळात असं म्हटलं जायचं बरं का माय जुन्या काळात डोक्यावर पदर घेण्याची काय होती आजी बोल 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 पटक्यात बोल हा जुन्या काळात डोक्यावर पदर घ्यायची काय होती पद्धत होती संस्कार होते आता ते राहिले आता हा तुम्ही मला वाटतं आता राहू द्या राहू द्या राहू द्या आणि जुन्या आता मांजीच्या डोक्यावर नाही ना त्या कुठल्यात असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही तुर्कस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही जुन्या काळात ही प्रथा होती पण आता ते राहिलं नाही पण महाराजांनी गोड प्रमाण दिलं की वैष्णवा संगती सुख वाटे जेवा आणि कमी देवा काही नाही देवा वैष्णवाच्या संगतीत जेवढं सुख आहे तेवढं कुठंच नाही कारण की का संत सुखाचे सागर आहे सागर महाराज तुका म्हणे संत सुखाचे सागर मना निरंतर धनी गे एवढं सुख संताजवळ आहे अरे सुखच नाही संत ज्ञानाचे सुद्धा सागर आहे एका ठिकाणी प्रमाण ज्ञानाचा भागवतची हा ज्ञानाचा अरे वा वा मरून या बेनबा तुमच्याच पोटी जन्म आहे असं वाटायला लागले हा महाराज गोड आहे किती किती गोड सांगितलं सख माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सख माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानाचा 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 सागर ज्ञानोबाराचं वर्णन आहे अरे ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव हे सगळं आहे संताच्या ठिकाणी आणि आणखीन मोकळं प्रमाण देऊ का हे तो एक संता ठाई बस आता विषय संपला लाभ पायी उत्तम मग हे सगळं काय संताच्या ठिकाणी आमचे बाबा म्हणायचे संताची संगत असावी का संतांच्या संगतीत जर गेलं आणि बाकीच्याची संगत जर केली संताच्या संगतीतून खरं तर महत्वाची विशेष गणती असे आणि बाकीच्या चरणातून बाकीच्या संगतीतून विशेष गणती असे सध्या लोकसभा लागली एखाद्या राजकारण्याची संगत करा खाली बसावं लागेल हा कुठेतरी त्याची कुठेतरी आज्ञा पाळावी लागली हे कर ते कर याचा झेंडा घे त्याचा झेंडा घे आता असं झालं विठ्ठला कोणता झेंडा घेऊ आमचं सुद्धा असं झालं हा 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 महाराज पण एखाद्या राजकारण्याची संगत केली तर काम करावं लागेल पण आमच्या संताची संगत करा कधी देवाच्या चरणावर नेऊन ठेवतील काय सांगता यायचं नाही संताची संगत लय महत्वाचे महाराज म्हणले आम्हाला संताची संगत करायचे आमचं सुद्धा भाग्य उजळून घ्यायचंय पण महाराज भाग्य कसं अनुकूल असावं हे एखादं उदाहरण द्या ना तुकाराम महाराज म्हटले माझं उदाहरण सांगतो लोकाला कशात सांगायचं लोकांचं कशाला सांगायचंय माझा अनुभव आहे आणि अनुभवानं बोलेल गड्या त्यानं माझ्या करता लय काय दिलंय आणि तुकाराम महाराजांचं एक उदाहरण सांगून जाईल तुकाराम महाराज ना एकदा म्हणजे व्यापारी खरं तर तुकाराम महाराजांचं खरं तर मोठं घरदार तुकाराम महाराजांनी जेवढा मिरच्याचा व्यापार केला तेवढा कोणीच नाही केला मला वाटतं तुम्ही डोंबिवलीला तिकडे राहिल्यात डोंबिवलीला आता मी परवा दिवशी कीर्तनाला गेलो होतो तिकडची भाषा थोडीशी उग्रट आहे म्हणजे हा कोळी आगरी जर भाषा जर पाहायला गेलो तर आपली लोक म्हणतील काय बोला ते आपल्या लोकांना ते सण नाही होणार त्या दिवशी मी ते कोळीवाड्यात कीर्तनाला गेलो ठाण्यात ते तिथली ती म्हातारी मी आली महाराज म्हणली महाराज आला काय आला म्हटलं आला 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 हा 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 तिकडे भाषा जरा वेगळी आता आपल्याकडे कसं म्हणतात काय आणलं किंवा आणले तुटेले फुटेले तसं तिकडे नाही काय आणला महाराज म्हटले मिरच्या आणला हा अशा मिरच्या विकायला कोकणात जायचे महाराज आणि मिरच्या विकायला जायचे एक दिवस तुकाराम महाराजांकडे एका स्त्रीनं पैसे मागितले मला तुकाराम महाराजांचं चरित्र सांगण्याचं लय छंद आहे लहानपणापासून थोडस वेगळं बोलून जाईल तुकाराम महाराज ना एक दिवस माई कोकणात मिरच्या विकायला गेले आणि तिथे एका स्त्रीनं पैसे मागितले महाराज काही करा गड्या माझ्या पुरीचं लग्न आहे आणि 300 रुपये मला त्या काळात 300 रुपये मागितले त्या काळातले 300 रुपये आजचे 3 लाख ते 30 लाख झाले बरं का हा हा एवढे पैसे मागितले तुकाराम महाराजांकडे नव्हते महाराजांनी एका सावकाराकडून पैसे घेतले आणि तुकाराम महाराजांना दिले तुकाराम महाराजांकडे दिले सावकाराम महाराजांनी ते सावकाराकडून तुकाराम महाराजांनी पैसे घेतले आणि तेच तुकाराम महाराजांनी त्या स्त्रीला पैसे दिले आणि त्या स्त्रीकडून 3 महिन्याच्या बोलीचे पैसे तिला दिले होते
पण त्या स्त्रीकडून काही पैसे परत आले नाही. मग तुकाराम महाराजांनी काय केलं, स्वतःच्या खिशातले 300 रुपये त्या सावकाराकडे जमा केले. पण काय काय लोकांचं गणित असं असतंय, आपल्या माळकरी माणसाला पाहिलं का त्यांना फारच येडं वाटत. अरे माळकऱ्यासारखी श्रीमंत जात या जगात कुठंच नाही का. पंढरीचा वार करीन तो अधिकारी मोक्षाचा. वारकऱ्या इतकं श्रीमंत जगतामध्ये कोणी नाही. आणि महाराज तुकाराम महाराजांवर 6 महिन्यानंतर केस दाखल केली. कोणी, त्या सावकारानं. त्याला बोल वाटलं कपाळाला गण, हे माळकरी हे असं साधं वाटलं ते तुकाराम महाराजांना. आणि त्या सावकारानं केस दाखल केली. आता केस दाखल केल्यानंतर महाराज, शहाणी माणसं कधी कोर्टाची पायरी बोला की शहाणी माणसं कधी कोर्टाची शहाणी माणसं कधी कोर्टाची पायरी चढत नाही. पण नाही विलासानं तुकाराम महाराजांना बरं का सागर महाराज कोर्टाची पायरी चढावी लागली. आणि तुकाराम महाराज कोर्टात गेले. आणि एका कटघऱ्यामध्ये तुकाराम महाराज उभे राहिले. एका कटघऱ्यात कोण उभा राहिला, तो बोला माय आजी बोल की कोण उभं राहिलं, सावकार उभा राहिला. आणि आता मी तर काय कोर्टात गेलो नाही, पण असे बोलतात हा मला काय माहिती नाही, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार तुकाराम महाराजांना म्हणले, तुकाराम महाराज तुम्ही सावकाराकडून पैसे घेतले का? हा घेतले ना. मग पैसे दिले पण तुकाराम महाराजांनी पैसे दिले. मग तुम्ही पुरावा द्या ना कोर्टात पुरावा लागतो. पुराव्याशिवाय काहीच चालत नाही. मग पुरावा द्या. आता सावकारानं काय केली होती, खोटी वही तयार करून कोर्टात आणली होती. आणि कोर्टात वही आणली ती जज साहेबापुढे सादर केली होती. आता तुकाराम महाराजांचा नाही विलास झाला. तुकाराम महाराजांकडे एकही पुरावा नाही. कारण की आम्ही सत्यनामाचं खरं तर बीज सांभाळतोय म्हटल्यावर आम्हाला खोटं बोलायची काय गरज आहे. आणि महाराज तुकाराम महाराज म्हणले माझ्याकडे पुरावा नाही. पण तुकाराम महाराज त्या कडघरात रडायला लागले तुकाराम महाराज. का तर अख्खा मामला विरोधात सगळी लोक तुकाराम महाराजांना नाव ठेवायला लागली. नुसतं लोकाला ज्ञान सांगत आहेत आणि कसं वागत आहेत. तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून गळगळ अश्रू खाली घसरायला लागले, रडायला लागले. माझे तुकोबर आहे. किती लोकांनी त्रास दिला होता तुकाराम महाराजांना. आज आपण विचार करतो, आम्ही लोकाला सांगतोय. आज माझी आई असे सगळी महाराज मंडळी सगळी लोकाला सांगतात, अरे आम्ही कधीतरी हा विचार करतो की माझ्या तुकोबरायनी जेवढं जगाला दिलंय, आज आमच्या शर्टला सुद्धा बटन ना माझ्या तुकोबरायचे विचाराचं आहे. जेवढं तुकाराम महाराजांनी दिलं ना तेवढं अजूनपर्यंत कोणी दिलं नाही गड्या. तुकाराम महाराजांचे फार उपकार आहे. आणि काय करावं, तुकाराम महाराजांचे खरं तर उपकार आहे. आणि महाराज तुकाराम महाराज खरं तर काय करावं. आणि महाराज तुकाराम महाराज त्या कोटघरात मध्ये रडायला लागले. आणि रडत असताना आज जगाच्या मालकानं खरं तर आता काहीतरी लीला करण्याचं ठरवलं. पण आता जज साहेबांनी तेवढ्यात ओळखलं, तुकाराम महाराज फक्त तुम्ही एकच आठवा की तुम्ही ज्यावेळेस तुकाराम महाराज त्या सावकाराला पैसे दिले त्यावेळेस तिथं कोण होतं फक्त एवढंच आठवा. बाकीचा निकाल देण्याचं मी ठरवतो. हा तुकाराम महाराज म्हणले कोणी नव्हतंच तो बोलेल कशाला खोटे. आणि मग महाराज तुकाराम महाराजांना 4 दिवसाची मोहलत दिली, 4 दिवसाची सवड दिली. 4 दिवसात फक्त तुम्ही एवढंच आठवा, ज्यावेळेस तुम्ही सावकाराला पैसे दिले त्यावेळेस तिथं कोण होतं एवढंच फक्त आठवा. तुकाराम महाराज म्हणले खोटं बोलेल कशाला, कोणी नव्हतंच. आणि कोर्टाच्या पायऱ्या उतरायला लागले माझे तुकाराम महाराज. कोर्टाच्या पायऱ्या उतरत असताना तुकाराम महाराजाच्या डोक्यामध्ये प्रकाश झाला, अरे कोणी नव्हतं पण माझा जगाचा मालक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपानं चराचरात भरून उरलाय. मीच लोकांना सांगतो, विठ्ठल जळी स्थळी भरला पिता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल अशी जागा नाही की माझा देव नाही. का हा पग दारू देखे तो देव नटला नाना परे, देव नटला नाना परे, देव नटला नाना परे, देव नटला नाना परे. हे भरण बुरला चराचर, भरण बुरला चराचर, देव नटला नाना परे, देव नटला नाना परे, भरण बुरला चराचर, भरण बुरला चराचर, देव नटला नाना परे, देव नटला नाना परे, नाना परे, नाना महाराजांनी प्रमाण दिलं, देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. अशी जागा नाही की माझा देव नाही. गवळणी तर त्याचं एका ठिकाणी गोड उत्तर केलंय, अरे मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे प्रीत लगा दे, जोत जला दे प्रीत लगा दे, चरण में ले ले
आम्ही त्याला पाहिलं, अशी जागा नाही की माझा देव नाही, बरीच प्रमाण आहे देण्याजोगी महाराज. मग त्या गोपिकांची अवस्था तशीच तुकोबारायची अवस्था. तुकाराम महाराज म्हटले अरे जिकडं तिकडं तोच आहे. तुकाराम महाराजांना आठव झाला आणि तुकाराम महाराजांनी आनंदाने उडी मारली आणि कोर्टात आले. जज साहेब अजून वही बांधू नका, थांबा, हे पुरावा आहे माझ्याकडे. आता जज साहेबाला तेवढंच लागत होतं. जज साहेब म्हटले कोण कुठं राहतो? त्या दिवशी प्रमाण लिहिलं, भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, नाचत जाऊ त्याच्या गावाखेडी. भीमा तिरी एक नाव काय, गावाचं नाव काय पंढरपूर, त्याचं नाव काय विठोबा पाटील. राहतो कुठं? पंढरपूरला. वर्णन काय? खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी, असा राजा सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा, लोपलिया, असं वर्णन आहे त्याचं. जज साहेबांना लिहून घेतलं. 4 दिवसाची मोहलत घेतली होती. 2 दिवसावर निकाल दिला. म्हणले नाही 4 दिवसाचं नाही, परवा दिवशीच निकाल लावायचा. कोर्टामध्ये असंख्य जनसमुदाय उभा राहिला. पिंपळगाव निपाणीची माणसं, वडगाव लांडगेची माणसं निकाल पाहायला गेली. काय निकाल लागणार आहे आज कोर्टामध्ये? नाना होते त्याच्यामध्ये निकाल पाहिला. सगळी मंडळी निकाल पाहायला गेली. आणि निकाल पाहायला गेल्यानंतर एका कटघऱ्यात सावकारला उभं केलं आणि एक कटघरा मोकळा ठेवला. त्या कटघऱ्यात जगाचा मालक येणार होता बरं का, पण अजून कोणाला अंदाज नव्हता. प्रत्येक विचार करत होता तुकाराम महाराज एवढी रक्कम भरणार कशी भरणार, कडून देणार, सगळी लोक विचार करत होती. आणि तेवढ्यात आता कोर्टामध्ये हाक मारतात. आता मला तर काय अंदाज नाही, पण अशीच हाक मारतात. कशी हाक मारली? विठोबा पाटील हाजीर रे. पहिली हाक मारली, कोणीच हजर झालं नाही. बरोबर ना? अशीच मारतात. बोला की तुम्ही, मला काय माहिती नाही, पण अशी हाक मारतात, विठोबा पाटील हाजीर रे. पहिली हाक मारली, कोणीच हजर झालं नाही. दुसरी हाक मारली, दुसऱ्यांदा सुद्धा कोणीच हजर झालं नाही. तिसऱ्यांदा हाक मारताना विचारपूर्वक आणि जगाच्या मालकाजवळ तुकाराम महाराजांनी विनंती केली, हे देवा, आजपर्यंत देवा तुझ्या चरणाजवळ काही मागितलं नाही गड्या, पण आज जर माझं लोक गाथा पाण्यात बुडवायला निघाल्यात, पण आज जर मी खोटं ठरलो ना देवा, आज माझ्या भक्तीचा निकाल आहे देवा, भक्तीचा. आज मी जर खोटं ठरलो ना तर इथून पुढच्या काळात तुझी कोणीच भक्ती करणार नाही. आणि मीच जर खोटं ठरलो ना तर या जगतामध्ये सगळं खोटं ठरलं जाईल. जगाच्या मालकाला घाम फुटला विटेवर असणाऱ्या, आणि जगाच्या मालकानं थरथर कापावं का तर तुकोबारायचं कर्ज होतं भक्तीचं जगाच्या मालकावर. आणि जगाचा मालक आला आणि कटघऱ्यामध्ये येऊन उभं राहणार. तेवढ्यात तिसरी हाक मारली, विठोबा पाटील हाजीर हे. हो म्हणायच्या आतमध्ये जसं हत्तीचा ते मला वाटतं ह, आणि ती म्हणूस तर खरं तर तो एवढ्या तोरतेने आला. त्वरा झाली गरुडा टाकीले मागे, एवढ्या तोरतेने तो आला. आणि खरं तर तुकाराम महाराजांच्या तिथं ज्या जागेवर कटघऱ्यात मध्ये उभं राहायचं ना, तिथं येऊन उभं राहिला. खांद्यावर गोंगडी, हातामध्ये काठी, हे धोतर असं घातलेलं, आणि पायामध्ये तो असा कडा घातलेला, असं देवाचं स्वरूप, फेटा घातलेला, त्याच्यावर मोराचा पंख लावलेला, देवाचं सुंदर रूप. आणि देवाचं सुंदर रूप सगळी लोक म्हणायची, आलेला व्यक्ती कोण आहे, कुठून आला असावा, कोण आहे हा व्यक्ती, कोण आहे? सगळ्यांना विचार पडला. पण तेवढ्यात जज साहेबांना पहिला प्रश्न विचारला, तुमचं नाव काय? माझं नाव विठोबा पाटील. आलात कुठून? पंढरपूरहून आलोय. मग तुम्ही ज्यावेळेस सावकाराला तुकाराम महाराजांना पैसे दिले त्यावेळेस तिथं होता का? होतो ना. अशी जागा नाही की मी तिथं नाही, हा एक चराचरात माझी जागा आहे. मग सांगा, पुरावा द्या, पुरावा. सांगितलं तुकाराम महाराजांच्या. खरं तर त्या पुराव्यानं सांगितलं विठोबा पाटलानं, जा सावकाराच्या 3 क्रमांकाच्या वाड्यामध्ये 5 क्रमांकाची खोली आहे, 5 क्रमांकाच्या खोलीमध्ये 3 क्रमांकाचं कपाट आहे. 3 क्रमांकाच्या कपाटामध्ये 12 क्रमांकाचा कप्पा आहे. 12 क्रमांकाच्या कप्प्यामध्ये 8 क्रमांकाची फाईल आहे. आणि 8 क्रमांकाच्या फाईल मध्ये 3 क्रमांकाची ओळ आहे. त्या ओळीवर असं लिहिलंय, तुकाराम बोलोबा आंबिले यांनी माझ्याकडून 300 रुपये नेले आणि जुन्या काळात व्यवहार पूर्ण झाला. काय करायचे बोला की? आळ मारायचे. हे व्यवहार पूर्ण झालाय असं तिथं आळ केलेलं आहे. पोलीस खातं तेवढ्या करताच पोलीस खातं गेलं आणि सावकाराच्या वाड्यामध्ये गेलं, ती फाईल काढली, त्या खोलीमध्ये गेले, तो कप्पा उचकला, ती फाईल काढली, ती ओळ उचकली, ते पानही बाजूला केलं आणि ते पान कोर्टामध्ये आणलं आणि जज साहेबाच्या हातात दिलं. जज साहेबाला पुरावा भेटला. आणखीन काय पाहिजे? तुकाराम महाराज या केस मध्ये निर्दोष मुक्त झाले असा कोर्टामध्ये आवाज झाला. अजून पेन मोडायचा बाकी होता. असा नियम आहे की केस पूर्ण झाली का काय केला जातो? पेन मोडला जातो. अजून पेन मोडला नव्हता, पण तो जगाचा मालक निघून गेला. प्रत्येक व्यक्ती विचारत होता तुकाराम महाराजांना की आलेला व्यक्ती कोण होता, कुठून आला होता?
जज साहेबांना पेन मोडला नव्हता. तुकाराम महाराज शेवटचा प्रश्न विचारतोय गड्या, आलेला व्यक्ती कोण होता? त्यावेळेस तुकाराम महाराजांना उत्तर दिलं, आलेला व्यक्ती कोणी साधा नव्हता, तर या जगाचा मालक अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा होता. त्यावेळेस जज साहेबांना तुकाराम महाराजांना उत्तर दिलं, अरे ओ महाराज, आज माझ्या दरबारामध्ये मी त्याला प्रश्न विचारल्यात, उद्या त्याच्या दरबारात गेल्यावर या प्रश्नाचं काय उत्तर देऊ? लाज वाटते माझी मलाच. आपला राजीनामा लिहावा जज साहेबानं आणि तुकाराम महाराजांच्या पत्रात टाकून द्यावा. जगाच्या मालकानं काय द्यावं याचं उत्तम उदाहरण माझ्या तुकोबराकडे. तुकाराम महाराज म्हटले, आम्हाला मागायची गरजच नाही. का तर आम्हाला त्यानं भरभरून दिलंय, पण आम्हाला जरी उजळायचंय पण देवाच्या ठिकाणी नाही उजळायचं, तर कुठं उजळायचंय याचंच उत्तर आज घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. संत दर्शनी हा लाभ, 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 पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, जोडीला अंकी चिंता संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, जय श्रीराम. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ हा लाभ, पद्मनाभ जोडीला, जोडीला, जोडीला. एकदा टाळी वाजवा. वा, असं जर जुळून मिळून जर गायलं तर किती गोड वाटतं. असं असं एका प्रमाणाला चार चाली आले, असं कुठंतरी कधीतरी ऐकायला मिळतं. हुशार लागतात काली चाली देण्याकरता सुद्धा. हा, आणि मला मी कधीतरी धन्यवाद देतो नाना, बरं का धन्यवाद देतो बरं काय, का धन्यवाद देतो. हे मी त्या दिवशी गाडीत एक गाणं ऐकलं, माझ्या ड्रायव्हर इथं बसले, त्यांनी गाणं लावलं होतं, 100 साल पहिले. ते गाणं ऐकलं, भुरळ पडली मनाला थोडीशी, ऐकव वाटलं ते. मी परत ऐकलं ते, परत नाही मन भरलं, परत तिसऱ्यांदा ऐकलं. आणि त्याच्यात एक अंतराला गोड आहे, तुम्ही कोई और देखे, हा अंतराला गोड आहे त्याच्यात. मला ती भुरळ पडली, पण मी हा विचार करत असताना पण ती तिसऱ्यांदा चौथ्यांदा ती ऐकूशी नाही वाटलं. पण मनामध्ये नंतर विचार आला की कधीतरी अरे माझ्या ज्ञानोबारायची पंचपदी आपण जन्मल्यापासून आजपर्यंत दिवसातून 5-5 वेळा म्हणतो, 10-10 वेळा म्हणतो, पण आजपर्यंत ही रुपावली म्हणण्याचा कधी कंटाळा आला नाही. किती मोठी ताकद या ज्ञानोबारायच्या रुपावलीमध्ये, कधीतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणून मानवी जन्मातले महत्वाचं गणित महाराज प्रमाण दिलं, संत दर्शनी लाभ, पद्मनाभ जोडीला. आणि म्हणून संताच्या दर्शनामध्ये हे लाभ आहे, पण दर्शन कोणाचे घेऊन आहे.
आणि संतांच्या ठिकाणीचा अतिपरिचय असावा, दुसरं कोणाच्या ठिकाणी नाही. आज आपल्या सगळ्यांचं वैभव आपल्या अश्विन्याताईचे. आज यांच्या ठिकाणी खरं तर आज हे सगळे विद्यार्थी घडतात. आज खरं तर इकडं वडगाव लांडगा इकडं जर पाहिलं गेलं, हा बरोबर आहे, हा इकडं जुन्या काळात जर पाहायला गेलं तर इकडं काय नव्हतं बरं का डोंगरगावकर, माझ्याकडे लक्ष द्यायचं. जुन्या काळात काय नव्हतं इकडे, लांडगी कोली सोडून काय नव्हतं. लांडगाचं ना खरं तर मला वाटतं जुन्या काळात इतकं लांडगी कोली सोडून काय नव्हतं. पण इकडे एवढ्या दुर्गम भागामध्ये सोनं पिकवण्याकरता सुद्धा काहीतरी भाग्य असावं लागेल बरं का. एकदा जोरदार टाळी वाजवा. खरं तर भाग्यच असावं लागेल. आणि इथं हातीपरिचय असावा, कुठे नसावा. हातीपरिचय तिथे असतो सागर महाराज, तिथं आवाजण्यास होते. परवा माझाच प्रसंग घडला ना, लोकांचं कशाला सांगू. माझी नाही 4थी पर्यंत मैत्रीण होती, म्हणजे दुसरं काही समजू नका, फक्त एका बेंचवर बसायला होते. हा तिला माझा लय राग, हा बरं का, हा लय राग तिला. महाराज सागर महाराज बरं का, महाराज तिला एवढा राग ना मी बडबड नाही केली तरी वर्गात माझं नाव टिपायची. हा आणि तिच्या काचानं मी 4थी पासून ते गावच सोडून दिलं. म्हटलं आळंदीला चला. हा वैतकच नको म्हटलं. आणि आळंदीला गेलो. आता तेव्हा काही मला दाढी बिडी नव्हती, असा तेव्हा असा गपक्या होतो. ते आळंदीला जाऊन मधुकरी मागून मासा लुकडा झाला. आणि महाराज ते काळात आहे ना गावातलं बेकार होतो. आता मी कुठंतरी चांगला झालोय फार मारतात येऊन. जुन्या काळात गावातली एक, माझ्या ड्रायव्हरला विचारा, गावातली एकही अशी गाडी नाही की त्या गाडीच्या काचा फोडल्या नाही. बेकार होतो. वॉन्टेड लिस्टला होतो पहिल्यांदा मी. आत्ता कुठंतरी मग चांगल्या लिस्टला आलो. आणि आणि ते काय झालं, नेमकी माझी ती मैत्रीण ना, तिचं लग्न झालं 1-1.5 वर्षापूर्वी लग्न झालं. आणि नेमकी योगायोगानं 4-5 दिवसापूर्वी तिच्या गावात माझं कीर्तन आहे बरं का. आणि तिच्या गावात कीर्तन आणि तिच्या सासरामध्ये कीर्तन. तिने अंदाज बांधला, हात तोच दिसतोय. आवाजावरून ओळखलं बरं का भागवत महाराज विष्णू बरं का लक्ष्मण महाराज. तिने आवाजावरून ओळखलं, हात तोच दिसतोय, हात तोच आहे, हात तो. तिचं कन्फर्म होईना तिकीट, आपला ते कन्फर्म होईना. ती कन्फर्म होईना. तिला वाटलं आता काय करावं, याची गाठ तर घ्यायची, पण काय करावं, हात तो नक्की तोच आहे का. आणि नेमकी कीर्तन संपलं आणि नानासारखा एक व्यक्ती आला माईक मध्ये माझा आभार मानायला लागला. आणि मानले महाराज काय केलं. आणि त्या दिवशी कीर्तन लय छान झालं. अशी मंडळी गायला वाजवायला सगळे कीर्तन रंगलो. आणि रंगल्यानंतर 4-5 गावची लोक माया पाया पडालेली, महाराज काय कीर्तन झालं, वा 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 वा. आणि तेवढ्यात नाव घेतलं, अमुक गावचे कविराज महाराज झावरे यांनी सुंदर कीर्तन केलंय. आणि तिला नाव कळालं, हात तोच आहे, कन्फर्म झालं. एवढ्या लांबून पळत आली. आणि मला घरी भावड्या असं म्हणतात, माझी आजी मला भावड्या म्हणते. आणि ती एवढ्या लांबून पळत आली. आणि एवढी माणसं माया पाया पडत होती. हो एवढ्या माणसात मला म्हटली, भावड्या तू कधी कीर्तनकार झाला. एवढ्या माणसं निघून गेली. महाराज पाहता काय माझ्याकडं थांबले नाही, एकही माणूस माझ्याजवळ थांबला नाही. सांगायचा मुद्दा हातीपरिचयात आवाज असते. हातीपरिचय कुठं असावा तर तो संताच्या ठिकाणी असावा. हातीपरिचय कुठं असावा तर तो देवाच्या ठिकाणी असावा. दुःख बोलायचंय तर आपल्या देवाच्या ठिकाणी बोला. दुःख कोणाजवळ सांगू नका. अरे गैर मुमकिन है कि दुनिया वाले अपनी मस्ती छोड़ दे. गैर मुमकिन है कि दुनिया वाले अपनी मस्ती छोड़ दे. बेहतर ये दिल बस्ती छोड़ दे. नाही पटलं तर सोडायला शिका, धरून बसू नका. पण कोणाजवळ आपलं दुःख सांगण्याची पात्रता जर केली तर तो कधीतरी विश्वासू असावा. आणि विश्वासू जर असेल, लोक भामटीत आता एका जवळ बोलतील आणि दुसरं आता लगेच तुमचं असं नव्हतं व्हायला पाहिजे. आणि लगेच तिकडे जाऊन तुला म्हणून सांगते, ऐक ना काय चाललं. अशी लोक आहे लय. लोकांचं नका, लोकांजवळ ना काही सांगत नका जाऊ. म्हणतात ना, एका आवलिया साधूचं म्हणणं आहे, साप डसे तो दोस्त बचाए. कळतं ना मी काय बोलतो रे बाबा. साप डसे तो दोस्त बचाए, लेकिन दोस्त डसे तो कोण बचाए. कळतं ना मी काय बोलतो ते. साप जर डसला तर दोस्त वाचविल, पण दोस्तच जर चावला, तोच जर डसला तर कोण वाचवणार. त्याच्यामुळं दुःख हलकं करत असताना मित्र जरी असला, पण मित्र जर दुश्मन जर झाला, तो बदला काही दुश्मनापेक्षा कमी घेणार नाही. त्याच्यामुळे दुःख हलकं करताना जरा विचारपूर्वक करायचंय. आणि महाराज तुकाराम महाराज लोक गेले, महाराज तुकाराम महाराज ठीक आहे, मग भाग्य सुचवायचं ना, काय पुरावा द्या. आणि पुरावा दिला. मग महाराज म्हणले पुरावे आहेत माझ्याकडे. अरे पुरावाच घ्या. एक पुरावा असं सांगून जाईल, एक प्रसंग सांगून जाईल. वेळ संपत आलाय, 9:30. कसं लय वेळेच्या पुढे गेलं का लोकांना लय जड जातं. त्याच्यामुळे थोडंसं मॉनिटर द्या फक्त. आता हे 15 मिनिटं राहिलेलं, डोकं नाही खाणार तुमचं, तेवढं फक्त आता. आणि आता बरं का, ऐका, एका गावात 3 पोरं
ऐका बरं का, भाग्य सांगतो, भाग्य असं अनुकूल असावं लागेल तरच संत भेटते. आणि ज्याच्या प्रारब्धात जेवढं आहे ना त्याला तेवढंच मिळतं. तीन किती? का? हा? तीन. हा 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 आलं आलं लक्षात तुमच्या. हा, एका गावात 3 पोरं होती, बरोबर ना? 3 पोरं. आणि 3 पोरांची लग्न करायची. लग्न करायची म्हटल्यावर पोरग कुठेतरी चिगाटल्याला दाखवावं लागलं. आपलं चिगाटल्याला माहिती, खांबळ्याला बिंबळ्याला नाही, आपलं नोकरीला चिगाटल्याला दाखवावं लागलं. आणि ते पोराला बरं का माय बरं का, त्या पोराची ते 3 पोरांची लग्न काही जुळत नव्हती. त्या 3 पोरांनी जॉन डियर ट्रॅक्टर घेतला. जॉन डियर ट्रॅक्टर 55 HP चा, 555 HP चा. कळलं का तुम्हाला? 555 HP चा ट्रॅक्टर घेतला. रोटरला जोडला तरी रपारप ते रोटर चालित असं. हा आमच्या घरी आहे ट्रॅक्टर. हा मी पण 45 HP चा आहे. तो 55 HP चा घेतला. 3 भावांच्यात घ्यायचा होता. आणि ट्रॅक्टर घेतला आणि तेवढ्यात फोन आला होता. म्हटले लवकर या घरी. हा 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 त्या पुसायचा ट्रॅक्टर, म्हटले लवकर घरी या. आणि ट्रॅक्टर आणला, घरी आणला. पूजा बिजा झाली आणि महिन्यात त्यांची लग्नही झाली. महिन्यातच वाटणे झाल्या. एक ट्रॅक्टर तिघांच्यात वाटायचा. काय वाटेल? एक टायर वाट्याला आला. एक टायर वाट्याला आला सागर महाराज. आणि एक टायर वाट्याला आल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस होते, आंब्याचे दिवस. थोरला भाऊ म्हटला आंबा मी लावलाय. आंब्याचा वाटा कोणाला मिळाला पाहिजे? बोला की मला मिळाला पाहिजे. थोरला म्हणजे 1 नंबरचाच ना. थोरला हा सगळ्यात मोठा म्हटला मी लावलाय, आंब्याचा वाटा मला मिळाला पाहिजे. धाकला म्हटला आंबा जरी तू लावलाय पण आंब्याला पाणी कोणी घातलंय? आंब्याचा वाटा कोणाला मिळाला पाहिजे? बाबा बोला की तुम्ही. हा मला पण मिळाला पाहिजे. 3 क्रमांकाचा भाऊ म्हटला आंबा जरी तुम्ही लावलाय, पाणी जरी तुम्ही घातलंय, पण नात्यानं मी तुमचा कोण आहे? आंब्याचा वाटा मला पण मिळाला पाहिजे. तिघांचंही ठरलं. आंबा एक थोरला भाऊ आंब्यावर चढला, वरून फेकायचं. ते आंबा खाली एक जालायला होता गोंपाट धरून. हा तिघांनी आंबा उतरवला आणि आंबा उतरवला. आंब्यावर निघले बाबा 160 आंबे. किती बोला? हा 160 आंबे निघले. पहिल्यानं उचलले 100, राहिले किती? 60. 2 क्रमांकाच्या 50 उचलले, राहिले किती? 10. गणिताला लय मास्तर फिट होता गाड्या तुम्हाला. हा आजी पण असं दात असं हाय का? 3 क्रमांकाच्या भावानं किती? 3 क्रमांकाच्या भावानं 10 आंबे उचलले. आणि मग थोरला भावानं लगेच, आता तुम्हाला बाजार कुठे येते? जवळ संगमनेरला. आपला संगमनेरला. हा आपला संगमनेरला बाजार होता. संगमनेरच्या बाजाराला 100, आपल्या पहिल्या भावानं 100 आंबे गोंडपाटात भरले. बाजाराला गेलं, आंबे घेतले. आंबे 1 रुपयाला आंबा लावला. 10 वाजता बाजारात जाऊन बसलं. 11-12 वाजेपर्यंत याच्या 100च्या 100 आंबे संपले. घरी आलं ना आरडाओरडा करायला लागलं. बायकोला म्हणायला लागलं माया 100 आंब्याचे 100 झाले. 2 क्रमांकाच्या भाऊ आता तू भावाची बायको लगेच म्हणली तुम्हाला म्हणून सांगते त्यांच्या 100 आंब्याचे ना 100 झाले. आपल्या किमान 50 आंब्याचे 100 रुपये, 50 आंब्याचे 50 रुपये होतील का नाही? आणि 50 आंब्याचे 100 होतील का? 50 आंब्याचे 50 होतील का नाही? त्याने गोंपाटात आंबे भरले. ती गेलं बाजाराला. 12 वाजता बाजारात गेलं आणि नेमकी बाजारात गेलं आणि बाजारातला माल शॉर्टेज पडला. आणि यानं 1 रुपयाचा आंबा यानं 2 रुपयाला लावला. याच्या 50 आंब्याचे किती झाले? 100 झाले. घरी आलं ना आरडाओरडा करायला लागलो. तू याच काय 100 आंब्याचे 100 होतात, माझ्या 50 आंब्याचे 100 झाले. 3 क्रमांकाचा भाऊ लगेच जागा झाला. म्हटलं याच्या 50 आंब्याचे 100 झाले, माझ्या 10 आंब्याचे किमान 30-40 रुपये का वाईना होतील. यानं बाजारात आंबे विकायला निघालं आणि नेमकी बाजारात जाऊन बसलं. वरून अवकाळी पाऊस चालू झाला. हे बाजारात एकटंच जाऊन बसलं. आंबा आवाज आहे बदलला याचा पावसात. आवाज बदलला आणि असं कोंबड कोकण्यावानी कोकायला लागला. कोंबड असा बाजारात कसं आरायला लागलं. याचं कोणी आहे का नाही? पण सगळे जेवढे आंब्यावाले होते तेवढे घरी निघून. अरे या नाही कर तू, एक आंब्यावाले नाही, चल घरी सगळी दावली त्याच्यावर. म्हणलं तुम्हाला काय करायचे तुम्ही जा घरी, मी आलो मागून. हे 3 वाजता एकटंच बाजारात जाऊन बसलं आणि नेमकी संगमनेरचे गुरुजी. इथं संगमनेरचं कोणी आलं नाही ना? बोलवायचं नाही. गुरुजी तुम्हीच का संगमनेरचे? नाही तुम्ही नाही ना, तुम्ही इथले ऐका. मग कोणी असं तर सांगा बरं का. आणि संगम नेमकी गुरुजी संगम आहे ना तो काय? हा संगम आहे, पण संगमनेरचे गुरुजी संगम. संगमनेरचे गुरुजी नेमकी त्यांचं मेवणं आलं होतं.
त्यांच्या घरी त्यांचं मेवणं आलं होतं आणि मेवणं आलं. आता बायकोचं असं गणित असतं, मायराचं कुत्र जरी आलं तर ते बायकोला आपरूक असतं. हा आपरूक असतं. आता बायको म्हटली नवऱ्याला, गुरुजींना म्हटली, गुरुजी माझा भाऊ लय दिवसांनी आलाय, दुसरं तिसरं काही केलं असतं. तुम्हाला कळतं का मी काय बोलत होते? दुसरं तिसरं काही केलं असतं, पण आपल्या माईचा सप्ताह चालले, वडगाव लांड गेला. हा त्याच्यामुळे दुसरं तिसरं काय करू नका. बाजारात जा, कोणी बाजारातून आंबे घेऊन या, आंबरायचे दिवस आहे, आंबा करू. गुरुजी गेलं बाजारात, पण बाजारात जात असताना गुरुजी धोतर होतं माझ्यासारखंच. गुरुजीने धोतर घातलं होतं. बाजाराला जात असताना गुरुजीचं आता चिखल झाला होता रस्त्याने, 2-4 वेळा सरकून नाही पडलं आपटलं. एका हातात छत्री, एका हातात द्वातार, एका हातात पिशी असं घेऊन गुरुजी बाजाराला चाललं होतं. पण एकही आंब्यावाला दिसना. आणि काही माणसांना एकांटी असलं तरी मोठ्यानं बडबड करायची काय असते, सवय असते. आणि गुरुजी बाजारात गेलं, काय ती मेवणं, काय त्याला अक्कल नाही, कधी उठतंय कधी चालतंय, असं मोठ्याने बडबड करायला लागलं. आणि तेवढ्या 3 क्रमांकाच्या भावानं गुरुजीची सगळी बडबड ऐकली. आणि गुरुजीच्या नेमकी 3 क्रमांकाचं भाऊ गुरुजीच्या 3 क्रमांकाच्या भावाच्या गुरुजी तावडी सापडलं. आणि गुरुजी तेवढ्यात पुढून आलं. आणि गुरुजी पुढून आलं आणि गुरुजी म्हटलं, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. म्हटलं तुम्ही देवासारखी भेटला, मग काय करायचंय? आंबे घ्यायचे, आंबे. गुरुजी आंबे घ्यायचेत ना तुम्हाला? बोला की, तू आंबे घ्यायचेत ना? नाही घ्यायचे, पण हात म्हणा तुम्ही. आंबे घ्यायचेत का नाही तुम्हाला? बोला की, आंबे घ्यायचेत का नाही? घ्यायचे. पण खरं बोला गुरुजी, खरा जर आंबा घ्यायचा असेल तर व्यवहार करू, नाही तर बाबा टोपली उचलली चाललो घरी. गुरुजी म्हटले खरंच घ्यायचं. 10 रुपयाला का आंबा लावलाय, घ्यायचं तर घ्या, तो टोपली उचलली चाललो घरी. गुरुजीचं नाही विला झाला, घरी जावं तर बायको आता बोलत. गुरुजीनं 10 रुपयाला एक आंबा खरेदी केला. याला 10 आंब्याचे किती भेटले? बोला 100 रुपये भेटले. मला एक माझा प्रसंग बाजूला ठेवा, पण आता याच्यातून उत्तर द्या. सगळ्यात ती गायबावांनी ओढाताण केली. प्रत्येकाला वाटणी वेगळी आली होती. ओढाताण करून सुद्धा, एवढी ओढाताण करून सुद्धा ज्याच्या त्याच्या भाग्यात जेवढं आहे तेवढं त्याला मिळाल्याशिवाय राहिलं का? राहिलं. बरोबर. महत्वाचं गणित आहे, ज्याच्या भाग्यात आहे ती गोष्ट अनुकूल आहे, ती गोष्ट मिळेलच. पण जी गोष्ट नाही ती कधीच मिळणार नाही. पण तीच गोष्ट जर मिळवायची असेल, त्या गोष्टीचं नाव आहे संत. आणि मग संत हे जर मिळाले तर महाराज याचंच उत्तर म्हणतात, संत दर्शनीया लाभ पद्मनाभ जोडीला. मग कधीतरी वारी करावी, जन्म मरणात हारी. आणि हारी पडलो आता संकट निवारी. संकट निवारण्याचं काम कधीतरी वारी करत असते. आणि वारी करायची तर मला वाटतं आपली सुद्धा संगत चांगली असावी. एका नाथ महाराजांचं बारूड आहे. नाथ महाराज म्हटलेत काय? संगत चांगली असावी, शेजारी चांगली असावी. काय म्हटलेत नाथ महाराज? या शेजारणीनं, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बाया, मला पंढरीला नेलं 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 ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. ही पंढरीची वाट बहुआ मगड, पंढरीची वाट बहुआ मगड, जाता येते पायाला येते फोड, जाता येते पायाला येते फोड, जाता येते पायाला येते फोड, जाता येते पायाला येते फोड. या शेजारीनं बरं नाही केलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. संगत चांगला. आता तुम्ही म्हणा बरं जरा, आता तुम्ही कोणी म्हणू नका बरं का, हाताची गडी नाको आपलं तोंडाबाड. हा तुम्ही म्हणायचं. हा आता तुम्ही सगळे म्हणणार बरं का, तुम्ही म्हणणार ना, असं करून घ्या, जरा करून घ्या. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बाया, मला पंढरीला नेलं ग बाया, पंढरीची वाट बहुआ वगड, हे जाता येते पायाला येते फोड,
या शेजारणीनं बरं नाही केलं गावया, मला कीर्तनाला आणलं ग बया. कुशाल पाहिजे बघ आहे का. असावी शेजारी चांगली असावी. हा बघ आजी खुश झाली असं मोग्या मो खुश व्हा. आहे का मग कधीतरी ना हे कधीतरी मानवी जन्मामध्ये आलात ना भजन करावं. आणि आजच्या या सप्त्यातून काय नका निवड आहे. आजी खुश झाली मला ती आजी आवडली गड्या. काय असो नाही तर नसो. लय भारी म्हणजे बघ ना कशी म्हणजे आमच्या सप्ताहाच्या हरिपाठ चालक आहेत त्या. अरे वा 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 मग तर टाळीच वा. आजी असं वाटतं तुझ्या म्हातारी उचलाव एखादी मंडपातली आणि तुझ्या ववाळावा आणि परत ठेवून द्या फेकू नको लागल. एवढं गोड गाते असं असलं पाहिजे माणसाचं कधीतरी. आपटायची नका आहे का. मानवी जन्म मध्ये आम्ही जोपासलो. मग कसं जोपासलं. वेळ संपत आलाय 9:30 वाजले. आम्ही जोपासलं पण कशा माध्यमातून जोपासलं. भाग्याच्या पुण्याच्या माध्यमातून जोपासलं. संत अशी गोष्ट आहे त्या संताविना देव प्राप्त होत नाही. पण देव जर मिळवायचा आहे तर देवाकरता अनुकूल गोष्ट ही मात्र संत आहेत. का भाग्य अनुकूल संत आहेत. संताविना प्राप्ती नाही ऐसे भेद देते भाई. एका ठिकाणी आणखीन प्रमाण दिले. हरी प्राप्तीस उपाय धरावे आमदारांचे आपलं संतांचे ते पाय. संतांचे पाय पकडले की देवाच्या चरणाजवळ जाता येईल. एक शेवटी एक प्रसंग सांगू जाईल. थांबायचे 5 मिनिटं घेतो चालेल ना. आहे का महाराज. मग हे भावानं आणि प्रेमानंच प्राप्त होईल. संतांच्या चरणाजवळ जरी भाव असेल तरी तो केला पाहिजे आणि देवाच्या चरणाजवळ जरी भाव असेल तर तो केला पाहिजे. कारण की का महाराज एका पार्टीने बोला ना. एकदा महाविकास आघाडीकडून नाही बोलताय आणि एका महासत्तेकडून नाही बोलताय. तुम्ही एक काहीतरी तत्व सांगा ना. महाराज म्हणले देव आणि संत वेगळे नाही. देव ते संत देव ते संत. एक प्रसंग सांगून जाईल. काल्याला हा प्रसंग मी सांगत असतो पण आज गवगण आलाय भावना आणि प्रेमानं. हे माय जीवन फार थोडंच ते बघ आहे का. हाय थोडंच माहिती मला पण थोडस थोडासा आवाज आहे थोडासा मॉनिटर आता आवाज द्यायचा छान. याचा ही शिट्टी मारणार नाही. आणि मग महाराज हे जीवन फार थोडं आहे पण कधीतरी ना शृंगार करण्यामध्ये आयुष्य घालवण्यापेक्षा कधीतरी ना त्याचं चिंतन करण्यामध्ये आयुष्य घालवा. संतांचं चिंतन करण्यामध्ये आयुष्य घालवा. मी एक विनोदानं कायमच प्रसंग सांगतो. मी स्वतः थोडासा विनोदी पद्धतीने तयार केलेला आहे सांगून जाईल. श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आला होता आणि श्रीकृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता खरं तर रांग लागली होती आणि ते आनंदच किती होता. तो लय आनंद होता. आमच्या आई सुद्धा काला कधीतरी त्यांचं ऐका आता तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. लय गोड काला सांगतात ते पण. पांढरी 4ला कीर्तन असतं ते ऐकायलाच किती गोड आहे. आणि मी सुद्धा पांढरी 3ला करायचो पण आता रोज बोलून काय मरायचं का. तेव तुम्ही करता कसं मला विशेष वाटतं कधीतरी. सांगू का महाराज आणि तुकाराम महाराज आणि त्या गवळणी श्रीकृष्ण परमात्म्याला पाहायला जायच्या आणि किती आनंद व्हायचा. गवळण म्हणती गवळणीला ये जाऊन ये पटकन ये जेवायला बरं का आपलं जेवायचं आपल्याला. आणि एवढा आनंद झाला किती आनंद झाला. माझ्या मागायच्या तुम्हाला तुमच्याकडे सईबाई आहे का. सईबाई म्हणता का सईबाई हे तर म्हणता ना तुम्ही. आता मी जे म्हणून त्याला सईबाई जोडायची तयार ना म्हणणार का. हे म्हणणार का. गवळण म्हणती गवळणीला पुत्र यशोदेला झाला का. पुत्र यशोदेला झाला. एकदा टाळी वाजवा शाबास. गवळण म्हणती गवळणीला पुत्र यशोदेला झाला का. पुत्र यशोदेला झाला बाई. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र यशोदेला झाला का. पुत्र यशोदेला झाला बाई. वा 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 वा. एकदा टाळी वाजवा छान. आणि आता तुम्ही कोणी म्हणायचे ना हाताची गडी नाको आपलं तोंडाव बाट. तुम्ही कोणी म्हणायचे ना आता माझा पॅनल बरं का भाऊ माता आलो बाय. एकदा तुम्ही आता गप्प बसायचं. गवळण म्हणती गवळणीला पुत्र यशोदेला झाला का. मोठ्यानं म्हणा की तुमच्या पॅनल पडला तुमचा गड्याळ. असो किती आनंद झाला. ऐका ना एवढा आनंद झाला सागर महाराज. आणि त्या गवळणी ना कृष्णाला पाहायला निघाल्या. किती MS 12 MS 13
MH 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. MH 12 ते किती सांगितलं बोला? 26. पासिंग नाही बरं का, पासिंग नाही बरं का. वयाच्या मुली कृष्णाला पाहायला निघाल्या. सकाळची साडी ना, दुपारची साडी, सकाळची साडी अशा सजायच्या ना कृष्णाला पाहायला जायला. अशा सजून दजून मेकअप बिकअप करून अशा चकाचक अशा कृष्णाला पाहायला जायच्या. हा, कृष्णाला पाहायला जायच्या. आणि कशा सजायच्या माहिती का? हे पुतळ्या बोलणं साखळ्या पैसे कमराला कमरपटा नाकात नात घालोनी नाकात नात घालोनी थाट माट करुनी बाय बाय थाट माट करुनी नेसले ग नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग नाव ठेवू नका कोणी ग बाई मला नाव ठेवू नका कोणी नाव ठेवू नका कोणी ग बाई मला नाव ठेवू नका कोणी नाव ठेवू नका कोणी ग बाई मला नाव ठेवू नका कोणी नाव ठेवू नका कोणी ग बाई मला नाव ठेवू नका कोणी पुतळ्या साखळ्या पैजण पुतळ्या टोरलं सगळ्या पैजण कमराला कमरपटा नाकात नथ घालून थाट माट गुरुनी बाय बाय थाट माट गुरुनी नेसले ग नेसले नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा नेसले ग शालू पैठणचा शालू पैठणचा संगमनेरचा. सजली आणि सजल्यानंतर त्या गवळणी सजून दजून निघाल्या. MH 12 ते किती बोला 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 26. हा, आणि निघाले अशा सजून दजून जायचे अशा मेकअप बिकअप करायचं. हा, कृष्णाला पाहायला निघायच्या. पण नेमकी 12 ते 25 वाल्यांना बघितलं सागर महाराज. MH 95 वालीनं MH 95 ए आजे MH 95. तुझं किती? MH 65 नाही, तिचं 95 होतं. तुझ्यापेक्षा 20-30 वर्षांनी जास्त होती ती. आणि तिनं बघितलं. आता तिचं ल्यूज कॉन्टॅक्ट फाउंडेशन ढिल्लं झालेलं डगमग 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 वायरिंग शॉर्ट सर्किट बल्ब उडालेले फाउंडेशन पार ढिल्लं झालंय. आणि म्हातारीनं पाहिलं. MH किती वाल्यांना बघितलं? 12 ते 26 वाल्यांना बघितलं. आणि काठी तिकीट 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 म्हातारी आडवी आली. 95 वाली कितीला आडवी आली? 12 ते 26 वाल्याला. जाता कुठं? पुरी म्हटलं हे म्हातारे बाय बाजूला. तुला माहिती नाही का चांगल्या कार्याला जर आडवं गेलं तर नरकाला जावं लागत. तू का म्हणे सत्य कर्मावाय आणि घातली या बाई नरका जाणे. हा, म्हातारी म्हटलं तसं नाही का, पण जाता कुठं तुम्ही? पुरी म्हटल्या आजे श्रीकृष्ण परमात्म्याला पाहायला जातोय. त्याला जर पाहिलं ना मनच भरून जातो, त्याला पाहायला जातोय. म्हातारीला आस लागली, भीती लागली, जीवा लागली. म्हातारी घरात आली. आणि म्हातारीचं लग्न आता वयाच्या 20व्या वर्षी झालं. म्हातारीचं आता किती चालू होतं? 95. आणि लग्न किती वर्षी झालं? 20व्या वर्षी. आता म्हातारी गेली लग्नात, ते आपल्या घरात गेली. लग्नातच म्हणतो घरात गेली. आणि जुन्या काळात माळे असायचे, घराला माळे असायचे. म्हातारीनं अशी खुर्ची घेतली. म्हातारीनं खुर्ची अशी उभी राहून तिच्या लग्नाची पेटी खाली घेतली. तिच्या सगळं तिचं साहित्य होतं. ती साहित्याची पेटी खाली घेतली. आणि त्याच्यात पहिला निघला मेकअप बॉक्स. आता मेकअप बॉक्स मध्ये काय काय असतं बाबा? हे शॉपदार काय असतं? हा फिरून लावली फॅरन लावली म्हातारीच्या हाताला लागली. पण म्हातारीच्या चेहऱ्याला काय पडल्या त्या बोला? सुरकुत्या पडल्या होत्या. पण सुरकुत्या पडल्यामुळं म्हातारीच्या फॅरन लावल्यानं
ते सुरकोत्यात ती फेरन लावली फिट जाऊन बसली नकाशा तयार झाला हा रस्ता संगमनेरला जातो हा रस्ता इकडं पिंपळगाव निपाणीला असा रस्ता तयार झाला नकाशा मॅप जरा झाला नंतर म्हातारीच्या लागली पॉन्ड्स कंपनीची पावडर हाताला पॉन्ड्स कंपनीची हाताला लागली कम पावडर म्हातारीनं ती पावडरही लावली हाताला आपल्या तोंडाला नकाशा आणखीन ठळक झाला म्हातारीच्या हाताला लागलं काजळ 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 कुठं लावतात पण म्हातारी अशी हालायची ना काजळ डोळ्याला लागायची ऐवजी ती लागलं वाटाला काजळ आणि लाली वाटाला लावायची ती लावली डोळ्याला महाराज लाली होटाला लावायच्या ऐवजी ती लागली डोळ्याला आणि काजळ डोळ्याला लावायच्या ऐवजी ती लागलं होटाला मनाचं प्रमाण नाही संताचं प्रमाण आहे ओठ पे कुंकू नयनों में मिसरी सिर पे काजल लगाती रही मुरली के नादा दीवानी बनी दीवानी बनी मैं दीवानी बनी मुरली के नादा दीवानी बनी सजली तजली आणि कृष्णाला पाहायला निघाली पण म्हातारीचं नाव होतं मालू आणि मालूच्या लागला हाताला शालू हा शालू लागला हाताला मालूच्या हाताला लागला शालू कोणाच्या हाताला लागला मालूच्या हाताला काय लागला शालू कोणाच्या हाताला लागला मालूच्या हाताला काय लागला शालू कोणाच्या हाताला लागला मालूच्या हाताला काय लागला शालू कोणाच्या हाताला लागला हा चालू द्या रात्रभर मालूच्या हाताला शालू लागला आणि शालू घातला कोणी घातला मालून सागर महाराज निघाली ती एमएच किती होतं तिचं 95 वाली निघाली काठी टिकीत आता तिचा एमएच 105 वाला पुढून आला एमएच 105 म्हणजे तिचा कोण तिचा नवऱ्यानं बघितलं माया लग्नाची बायको पुढून आली त्यानं म्हातारीकडे बघितलं म्हातारी जवळ पळत आलं मालूय काय केलंय मालू म्हणले वा बाजूला झाले कृष्णाला पाहिला यायचे तुम्हाला धरा माझ्या हाताला नेते तुम्हाला कृष्णाला पाहिला हा नेते तुम्हाला कृष्णाला पाहिला समजणे वालो को काफी बस 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 असं असं कृष्णाला पाहिला नेते धरा माझ्या हाताला म्हातारा तमाशाला जात होतो उन्हाळ्याचे दिवस होते सगळीकडे तमाशा चालू होता म्हाताऱ्यानं तमाशात गाणं ऐकलं ताई काय म्हटलं म्हातारं म्हटलं हाताला नको हाताला धरलं की डोकं फिरतंय कळतं का तुम्हाला मी काय बोलतोय ते म्हातारं म्हटलं म्हातारं म्हणलं हा आम्ही मग म्हातारी म्हणली नाही डोकं फिरत चला म्हातारीनं म्हाताऱ्याचा हात धरला म्हणले चला नेते कृष्णाला पाहिला पण म्हातारं म्हटलं मेकअप नीट कर हे डोळ्याला काजळ लावलंय आपल्या होटाला काजळ लावलंय आणि डोळ्याला लाली लावली ही नीट कर हा शालू घातलाय हा सुद्धा नीट कर मालून उत्तर दिलं कीर्तन संपलंय माझं आता एवढं उत्तर घरी न्यायचं मालून उत्तर दिलं मालक आयुष्यभर फक्त साड्याच घातल्या आयुष्यभर फक्त मेकअपच केला आयुष्यभर फक्त काय ते संसारच पाहिला आज असं वाटतंय आज पश्चाताप होतोय आज जर मी मेकअप करण्यामध्ये जर माझं आयुष्य घालवलं आणि तेवढ्यात जर यम मला न्यायला आला माझी त्या कृष्णाची भेट होणार नाही हा जन्म माझा व्हायला जाईल एवढं गोड उत्तर ऐकलं आणि दोघे जण कृष्णाला पाहायला गेले माझा प्रसंग संपलाय आणि संपलाय असा प्रसंग सांगून जाईल जीवनामध्ये महत्वाचं गणित असते आम्ही हे जोपासलं मग हे संताच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी भाग्य उजळायचं ना तर ते देवाच्या ठिकाणी उजळायचं पण कधीतरी वेळ लावा नाहीतर वेळ नाही लावला तर देव सुद्धा भेटणार नाही जर त्याच्याकरता जर वेळ लावला तर तो सुद्धा आपल्या करता वेळ काढेल आणि म्हणून झालेली सेवा या ठिकाणी एकदा भजन करतोय आणि पोवाडा घेणार आहे मला माहिती थांबायचं त्याची सूचना आली आहे काय इकडून संदेश आते हे हमे तडपाते हे माहिती मला त्याच्यामुळे मी घेणार आहे एकदा प्रेमाने भजन ठोब्बार घुमाये ढोबार घुमाई 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 वाढणारे तरुण ढोबार घुमाई वाढणारे पोरं ढोबार घुमाई जे दररोज वाढतात चला ढोबार घुमाई ढोबार घुमाई ढोबार घुमाई
विठोबा रखुमाई 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 वारली संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडीला 2 चरणावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्त बोलण्यासाठी ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. एक सगळ्यांचं म्हणणं आहे, कानात येऊन सगळ्यांनी सांगितलं ही सगळी माझी पोरं हे सांगितलं. सगळ्यांनी सांगितलं पिंगळा आपला पोवाडा घ्यायचा आहे. घ्यायचं का थांबायचंय? नाही घ्यायचं. पोवाडा आणि पिंगळा हा दोन्ही पण एका याच्यातच घेऊ. घ्यायचं का थांबायचंय? नाही घ्यायचं ना? घ्यायचं आहे. बरं एकदा प्रेमानं भजन करूया आणि त्यानंतर थांबूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली धन्य धन्य शिवाजी चोर चला टाळी वाजवायची. धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी तोर गेले जर जर बाजूने पाने दृष्ट मोगला बाजूने पाने दृष्ट मोगला करविला स्वराज्या दैर्यात कीर्तीचा टंक विणे गगनाच जी 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 अरे धन्य तुझी माऊली जिच्या आधी बाळण्याची दोरी ते यशाची उतारी म्हणून त्या पहिलं नमन त्या माय माऊलीला. ए मुजरा मानाचा शाहिराचा महाराष्ट्र भूचा चरणा अरे नंदी तिची जाणवली जिच्या आधी बाळण्याची दोरी ती रेषाची उतारी. अरे त्या माई माऊलीनं शोभा राजाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानभूत पाजलं. वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण मांडलं आणि मर्द मावळा जमा केला. मर्द मावळा कुठला होता तर या सह्याद्रीच्या पर्वत रांगेतला हा मावळा. कसा होता? सह्याद्रीचे सूर मावळे
औसाच्या बाउंड्रीवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. आणि तुळजापुरात मंदिर कोणाचं? भवानी मातेचं. आणि तुळजाभवानीच्या माते मंदिरामध्ये संबळ वाजायला लागला. कसा वाजला? अनादि निर्गुण प्रगटली भवानी. प्रगटली भवानी. महिषासुर मर्दनाला कोणी. महिषासुर मर्दनाला कोणी. विविध पापाचे करावया झाडणी. करावया झाडणी. देवाचा लागे तू. भक्ता लागे तू पावशी निर्वाणी. आता मंडळी खानानं तुळजापूर सोडलं. वेळ कमी असल्यामुळं पंढरपूर सुद्धा सोडलं. पंढरपूर सोडलं आणि आता पैठण मध्ये आले. नाथ महाराजांचा दरबार लागला आणि नाथ महाराजांच्या दरबारामध्ये नाथ महाराजांनी लिहिले काही काव्य त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली. काय वर्णन आहे? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. सरती जे म्हणती बा काळ बांधून नेईल. सरती जे म्हणती बा. सरत सेवटी बा काळ बांधून नेईल. सरत सेवटी बा. एका जनार्दनी आमची काय बाजाई. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 बोल बोल मध्ये पिंगळा माधुरी. पिंगळा बाजारी. बोल बोलत देखा पिंगळा बाजारी. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. 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 ठिकाण बोलो मी वर्तमान घोटे. वर्तमान घोटे. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकून 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 सांगावे. आले माई मागे नाव. चकून सांगावया. आले माई मागे नाव. आता मंडळी खानानं पैठण सोडलं. पैठण सोडल्यानंतर आळंदीमध्ये आले. आळंदीमध्ये ज्ञानोबारायचं जयघोषाल. आळंदी सुद्धा सोडली. जेजुरी मध्ये आले. जेजुरी सुद्धा सोडली. प्रतापगडाच्या पायथ्याला गेले. भोर मार्गे खाली प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. हा शिवाजी आओ शिवाजी. आता आलिंगन झालं. आलिंगन होणार होतं. दोन माई होत. आता आलिंगन झालं. कसं माहिती का? आलिंगन दिला राजाला. भगवताना विमानाला. हे राजानं डाव वळखीला. वागटाख्यानं मार केला. कोथळा बाहेर काढला. कोथळा बाहेर काढला. अफजल खान ओरडला. अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद पण मागून पळत आला. मागून वार करणार. तेवढ्यात आमचं म्हणे होता ना. तेवढ्यात आमचं म्हणे होता. काय नाव त्याचं? जीवा जीवा जीवा. मागून पळत आला. मागून वार करणार. तेवढ्यात आमचं म्हणे होता ना. होता जीवा म्हणून वाचला शिवा. होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी. 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 छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर हर. खरं तर त्यांचे फार असे मोठे उपकार आहेत. किती सांगावं आणि किती ऐकावं. या जगतामध्ये त्यांचं बोलायला जर गेलं
आपल्या अंगाची कातडी काढावी आणि त्यांना चप्पल करून द्यावी तरी त्यांचे उपकार भेटणार नाही. किती बोलायला जावं. म्हणून आज या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये बोलण्याची या ठिकाणी संधी मला प्राप्त करून दिली. खरं तर मी सगळ्यांचेच या ठिकाणी ऋणी आहे. आज आपल्या या गावामध्ये इवलेसी रोप लावेलेद्वारे त्या रोपाचं नाव आहे आजान वृक्ष. आज मला वाटतं की किती वर्ष झाले याला? काय एकच वर्ष झालं. एकच वर्ष झालं. आणि बघा ना मला वाटतं ती संत कृपाच असावी. कारण की आजान वृक्ष कुठंही येत नाही, त्याला दरबारच असावा लागतो. त्या दरबारामध्ये तेच येत असतं. आजान वृक्ष म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये. ज्या ज्ञानोबाराच्या दरबारातच ते पाहायला मिळतं. आणि आणखीन मी आज त्याच्यानंतर इथं आपल्या या गावामध्ये पाहायला मिळालं. खरं तर अगदी आपण भाग्यवान लोक आहे की आणि त्याचं मला वाटतं ते मिळतच नाही. सन्मुख पुढे अजान वृक्ष वा देव तेथे देती साक्ष. असं हा. आणि म्हणून खरं तर ते आपल्या दरबारामध्ये आपण खरं तर भक्ती सन्मानात ते पूजलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांचे या ठिकाणी विशेष ऋणाभार. खरं तर गोड अशी गायनाचारी मंडळी लक्ष्मण महाराज आहे, भागवत महाराज आहे. अगदी जोरदार टाळी वाजवा. अगदी सुंदर अशी गायनाची साथ आपण या ठिकाणी दिली. आपण या ठिकाणी आलात, बडी दूर से आहे पण तरी गोड अशी साथ दिली. आपल्या सगळ्यांचे विशेष ऋणाभार. खरं तर नाना असतील, आमच्या आई असतील, आपल्या महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र केसरी कीर्तनकार आदरणीय अश्विनीताईजी, खरं तर ते सुद्धा माझ्या कीर्तनात टाळ घेऊन उभे राहिलेत. माझं भाग्य. आमचे नारायणगिरीजी महाराज आहे, तुम्ही सुद्धा उभे राहिलेत, तुमचे सुद्धा आभार. आमचे सागर महाराज आहे, आमचा सगळा तरुण मंडळ. माझा सकाळपासून मला एवढे कोल आले की महाराज कधी येणार आहे. सगळी मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. मागं सुद्धा काही बसलेत. सगळ्यांच्या ठिकाणी विशेष आभार. आता जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर जे आपली खरं तर या ठिकाणी शूटिंग चालू आहे. कोणता चॅनल आहे? वारकरी काय वारकरी कीर्तनकार हा चॅनल आहे. घरी गेलात की तो आपल्या यूट्यूबला घरी गेलात तर यूट्यूब ओपन करा आणि त्याच्यामध्ये वारकरी कीर्तनकार असा चॅनल आहे. ते घरी गेल्यानंतर तो सबस्क्राईब करायला आणि घंटी वाजवायला विसरू नका. घरी गेलात तर तेवढं काम करा. आणि म्हणून त्यांचं चॅनल आहे, गोड असं चॅनल आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गोड असं साऊंड आमचे गणेश स्पीकर, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सागर दादा तुम्ही सुद्धा गोड असं वाजवलं. बरेच कीर्तनकार वाजवलेत, माझं काय साधन नाही. आणि म्हणून तुम्हाला काय द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्हाला सुद्धा खरं तर द्यावे. तुमचं वाजवणं जर पाहिलं ना, मला शोले पिक्चर मधला एक डायलॉगच आठवतो. ए हात मुझे दे दे, असं वाटतं घेऊन जावं. आज खरंच घेऊन जातोच मी. घेऊन जावं. गोड आहे. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. स्वर्गवासी रामदास दादा लांडगे थोर भूमिदाते यांचं खरं तर किती ऋण गावं खरं तर कमीच आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी या कीर्तनातून मी धन्यवाद देतो, वारंवार धन्यवाद देतो की अशी पवित्र भूमी खरं तर या ठिकाणी आपल्या या खरं तर या संस्थेकरता आपण दान दिलीत. आज खरं तर आपुल्या येता जो असे जागता धन्य माता पिता याच्या. आज देवाला सुद्धा खरं तर आई वडिलांना सुद्धा सगळ्या या ऋणांना सुद्धा ऋण एवढं वाटत असेल की गोड अशी खरं तर जमीन या ठिकाणी दान दिलेली आहे. महाराज कोणी कोणाला देत नाही, रुपया द्यायचं म्हटलं तरी मागं पुढं पाहत आहे, पण एवढं गोड दिलंय त्यांना सुद्धा खरं तर या ठिकाणी विशेष ऋण आभार व्यक्त करतोय. झालेली सेवा समर्पित. आता शेवटची चाल नाही, वाणीला पूर्ण वेळ. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं हवामान तज्ञांचा अंदाज आहे की काही कारणास्तव हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजच्या कीर्तनातली शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. काही चुकलं असेल तर माईच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. आजे काही चुकलं असेल, तुला जर एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ कर बरं. काही ज्यांना 2 आहे त्यांना तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांना चौथा म्हणून माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे बरं का. बाप इतका श्रीमंत आहे की आळंदीला जर कधी गेला तर माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणून बापच श्रीमंत लेकरकान असणार. झालेली सेवा असू द्या, दोतरला गाठी बँकेत खोटी म्हणून झालेली सेवा समोर एकदा हात वर करायचे सगळ्यांच्या. मस्त बाई पंधरी शूटिंग काढा. सागर दादा मोबाईल द्या कोणाला तरी कळू द्याकडे. आमच्या ज्या सप्ताहातला 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसातली ही खरं तर गोड अशी सेवा या ठिकाणी समर्पित. नाही त्यांना टाळ वाजू द्या. हात वर करायचे सगळ्यांनी मस्त पैकी. कॅमेरावाले अशी शूटिंग काढा. कळू द्याकडे आमच्या या सोहळ्यामध्ये आज खरं तर या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये आजच्या भव्य दिव्य कीर्तन महोत्सवातला आजचा 5वा दिवस महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार अश्विनीताईजी म्हात्रे यांच्या नियोजनाखाली गोड असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या सोहळ्यात आजचा 5वा दिवस खरं तर गोड असे गुणीजन मंडळ आहे. अरे गोड असे वाजवणारे, अरे गोड असे टाळकरे, गोड असा साऊंड सगळ्यांची या ठिकाणी गोड असं खरं तर वातावरणामध्ये सोहळा रंगतोय. हात
असं हा. आणि टाळी वाजवताना शेजारच्या गालाची काळजी घ्या, गालाची काळजी घ्या. भांडण होतील इथं. हा नीट बरोबर. हा नीट टाळी वाजवायची. जगे की नीट वर घ्या. चला मी सांगाल तशी टाळी वाजवायची. श्रीरामचंद्र प्रभूंचं भजन करणार आहे. लग्गी वाजवायची, मस्त टाळ वाजवायची. चला 1 2